विषय गणित घटक पाईप आणि टाकी प्रश्नोत्तरे. प्रश्न: पाण्याच्या टाकीचा 3/10 भाग पाण्याने भरला आहे. त्यातून 51 लिटर पाणी काढल्यास टाकीत 1/9 भाग पाणी शिल्लक राहते. तर टाकीच्या अर्ध्या भागात किती लिटर पाणी राहील? समीकरण पद्धतीने आपण हे उदाहरण सोडूया. समजा टाकीची एकूण क्षमता x लिटर आहे. म्हणून 3/10 x वजा 51 बरोबर 1/9 x. म्हणून 3/10 x पक्षांतर केले अधिक 1/9 वजा 1/9 x बरोबर ऋण 51 इकडे धन 51. या ठिकाणी 10 आणि 9 हे जे छेद आहेत ह्या छेदांचा लसावी 90 असेल. म्हणून 10ला आपण 9ने गुणूया. 9 10 90 आणि 9ने 3ला गुणले 9 27 x वजा या ठिकाणी 10ने गुणूया. 10 9 90 आणि 10 1 10 x बरोबर 51. म्हणून 27 x वजा 10 x भागिले छेद समान असल्यामुळे एकच छेद बरोबर 51. म्हणून 17x बरोबर 51 गुणिले 90. म्हणून x बरोबर 51 गुणिले 90 आणि गुणिले 17चे इकडे भागिले 17. 17 1 17 17 त्रिक 51 बरोबर 3 आणि 90 यांचा गुणाकार 3 9 27 270. हा झाला पूर्ण भाग. परंतु आपणाला टाकीच्या अर्ध्या भागात असं विचारलेलं आहे. म्हणून 270 भागिले 2 बरोबर 2 1 2 2 त्रिक 6 2 5 10 135 लिटर. आता LCM लसावीची युनिट पद्धत. प्रथम 10 आणि 9 यांचा लसावी बरोबर 10 9 90. म्हणून टाकीची एकूण क्षमता नव्वद युनिट आहे असे समजू. म्हणून
सुरुवातीचे पाणी. बरोबर 90 गुणिले 3/10. 10 एक 10, 10 9 90 बरोबर 9 गुणिले 3 9 त्रिक 27 युनिट. म्हणून उरलेले पाणी बरोबर 90 गुणिले 1/9, 9 एक 9, 9 10 90 बरोबर 10 युनिट. म्हणून काढलेले पाणी बरोबर 27 हे सुरुवातीचे पाणी वजा उरलेले पाणी 10 युनिट बरोबर 27 मधून 10 गेले 17 युनिट. या प्रश्नामध्ये काढलेले पाणी 51 लिटर दिलेले आहे. काढलेले पाणी बरोबर 51 लिटर. एकावन्न भागिले हे जे काढलेलं पाणी आहे युनिटमध्ये ते 17 बरोबर 17 त्रिक 51 3 लिटर. हे झालं 1 युनिट. आपल्याकडे एकूण 90 युनिट आहेत, म्हणजेच एका युनिटचे 3 म्हणून 90 गुणिले 3 बरोबर 9 त्रिक 27 म्हणजेच 270 लिटर हे पूर्ण टाकीतील पाणी. पूर्ण टाकीतील पाणी 270 लिटर आपणाला अर्ध्या भागातील विचारलेलं आहे, म्हणून अर्ध्या भागातील पाणी बरोबर 270 भागिले 2 बरोबर बे 1 बे बे त्रिक 6 एक शिल्लक राहिले 10 बे 5 10 135 लिटर. हे झालं आपलं उत्तर. आता आपण अपूर्णांकातील फरक ही ट्रिक वापरूया. पहा सूत्र आहे काढलेले पाणी बरोबर सुरुवातीचा भाग वजा उरलेला भाग. म्हणून सुरुवातीचा भाग वजा शेवटचा भाग बरोबर या ठिकाणी जे काढलेलं पाणी आहे ते आहे 51 लिटर, म्हणजेच सुरुवातीचा भाग वजा शेवटचा भाग बरोबर 51 लिटर. म्हणून जो आपला सुरुवातीचा भाग आहे 3/10 वजा शेवटचा भाग 1/9 बरोबर 51. या ठिकाणी 10 आणि 9 यांचा लसावी 10 9
90 या ठिकाणी 9 ने गुणले आणि या ठिकाणी 10 ने. 9 त्रिक 27 वजा 10 एक 10 बरोबर 51. म्हणून 27 मधून 10 गेले 17/90 बरोबर 51. म्हणून टाकीचा पूर्ण भाग बरोबर 51 गुणिले 90 वरती भागिले 17. 17 एक 17 17 त्रिक 51 बरोबर 3 9 27 270 लिटर. हा झाला टाकीचा पूर्ण भाग. आपणाला अर्ध्या भागातील पाणी काढायचं आहे म्हणून अर्धा भाग बरोबर 270 भागिले 2 बरोबर बे एक बे बे त्रिक 6 एक राहिले 10 बे पाचे 10 135 लिटर. हे झालं आपलं उत्तर. अशा प्रकारे समीकरण LCM म्हणजे लसावी आणि अपूर्णांक फरक या पद्धतीद्वारे आपण हे उदाहरण सोडवू शकतो. सर्वांनी या पद्धतींचा वापर करून उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.